ही ब्रह्मपुरीच नव? होय महाराज. अहो प्राचीन करवीर नगरीची आणि आत्ताच्या महानगरपालिकेची मूळ भूमी. ह्यो कोण? ह्यो महापालिकेचा पंचगंगा मुक्तीधाम मध्ये काम करणारा सेवक आहे ह्यो. रातपाळी दिसपाळी, रातपाळी दिसपाळी, याला नाही कवर सुट्टी उन्हाळी. सरणार असतो सकाळ संध्याकाळी. होय महाराज, हायाळी बी म्हणतीय. कुठे बी जन्मावं, फिरावं, मरण यावं तर पंचगंगेच्या तीरच यावं. कारण महाराज, साऱ्या राज्यात एक आगळा वेगळा उपक्रम राबवित्या महापालिका, ती म्हणजे मोफत दहनाची. वा 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 वा, यमुंडा खुश व्हा. महाराज, शिमग्याला इथं शेणी नाही जाळत, करणे पोरं आणून देतात परत, आणि त्याच शेणीनं आम्ही बसतोय मडी जाळत. तर महाराज, चला आता प्राचीन करवीर नगरीत आणि आत्ताच्या कोल्हापूर महानगरीत फिराया. कशी आहे रे ती? चला जाऊ कोल्हापुरी पंचगंगा तीरी, कोल्हापूर नगरी हाय गळी, हाय गळी हो. चला रे. कुठं आहे माझा रेडा? अव त्यानं कवाच गाठली या गंगायेश. का रे? अव दूध कट्ट्यावर त्याच्या मैत्रिणी आहेत नव. मग आता आम्ही कशानं जायचं? अव चला जाऊ, वाट काढत रस्त्यातला खड्डा चुकवत पाय टाका आता जरा दमान, दमान पाणी भरलंय आता फुटान, फुटान हो फुटान. बघ बघ, पंचगंगेचं पात्र कसं भरून वाहतंय ते. आणि त्यावर काय काय तरंगतंय. अव नारळ आहे, हारतुर, परड्या, गुटख्याच्या पुड्या, प्लास्टिकच्या पिशव्या, याच्या बाटल्या, त्याच्या बाटल्या, आणि देवाचं फोटो बी तरंगत्यात. अरे हे येतंय कुठनं? अव येतंय कुठून? जयंती नाल्यातून. मग चल जयंती नाल्याकडं. साऱ्या करवीर नगरीचा महिला मिश्रित काला सरस जातो या पंचगंगेत हे घाण पाणी. त्याच्यामुळे आजारी पडलेत हजारो नाना नानी, ओ नाना नानी, नाना नानी, आणि कुणी कुणी हो कुणी, सगळीच बाई पाणी पाणी घाण पाणी. अरे रे रे रे, पण यावर काही उपाययोजना हाय की पा. मी या करवीर नगरीचा सरकारी अधिकारी आणि साहित्य तुझ्या लढतरी. त्याचं काय आहे यमराज? जयंती नाल्यावर यायचं आणि फुकटचा 2 घोट चहा प्यायचा. मी आणि माझे सरकारी अधिकारी या नाल्याच्या प्रश्नावरती करतो सखोल अभ्यास आणि चर्चा. चर्चा 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 करून नुसती चर्चा, यानं झिजविल्या किती खुर्च्या. जनतेच्या डोळ्यात फेकतोय धूळ, याला लागलं या पैशाचं खुळ. असं काय? बर बर. राम 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 राम. म्या कडकडे. हो देवा, सांच्या पारीला दिव लागण झाली की आलं बार नियमन. सकाळी येईल नाही म्हणून दुपारी पिठाची किडनीत जावं तर आलं लगेच बार नियमन. सांच्याला पोराने अभ्यास करावा म्हटलं तर आलं लगेच माग माग बार नियमन. देवा देवा, यांच्या किरडीचा दांड कवा मोडल बाबा. देवास्ताव देवास्ताव. वेळ भरल्यावर, वेळ भरल्यावर. नमस्कार, मी सिलेंडर महाराज. मी गॅसवर होतो तेव्हा तुम्ही आल्याचं समजलं म्हणून आलो दर्शनाला. चित्रगुप्ता, याची वेळ भरली का दर्शनाची? नाही नाही महाराज, गॅसवर म्हणजे ऑक्सिजनवर नव्हे, अहो जेवणाच्या गॅसवर. असं होय. देवा देवा, गॅसवाला लई अडवणूक करतात. 21 दिवसानंतर नंबर बुकिंग, मग आठवड्यानं डिलिव्हरी, तवर रिकामी सिलेंडर करतात खडा खडा घरोघरी. अहो ब्लॅक देतात की लगेच 300चं 500ला. असं होय. चित्रगुप्ता, हा प्रशस्त राजवाडा कुणाचा रे? महाराज. काय? अहो महाराज. अरे बोल. अहो महाराज,
बोल की आता. अहो महाराज तो नवे प्रशस्त राजवाडा, तो आहे 77 कारभाऱ्यांचा आखाडा, म्हणजे आपल्या करवीर नगरीची महापालिका. अरे चित्रगुप्ता, इतकी शांतता कुणीच कसं दिसत नाही इथं. कसं दिसतील महाराज? अहो दिसणारच नाही. का बरं? कारण निम्म कारभारी गेल्यात रामोजी फिल्म सिटी बघाय आणि निम्म गेल्यात तारकर्लीच्या बीचवर. कारण निवडणुका आल्यात जवळ. आता ही गेल्या तारकर्लीच्या बंदरावर. अहो मुख्यमंत्र्यांच्या किंवा पंतप्रधानांच्या निवडणुका असत्या तर ही गेली असती चंद्रावर. आता हे नवीन पात्र कोण? महाराज हे आहे 77 कारभाऱ्यांपैकी एक कारभारी, म्हणजे सदा खडके. होय मी आत्ता आलोय रामोजी फिल्म सिटीवर. बसचा हिस्सा पास काढण्याची याची पंचायत आणि फुकटात रामोजी फिल्म सिटी आलाय फिरून. हातात काय बघू रे बघू. अहो यमराज, अहो गावाला लागले पाणी नसल्यामुळे खूळ आणि हे भरतंय मावा खाऊन बिसलेली चूळ. चांगले रस्ते तयार करा, चांगले रस्ते तयार करा, चांगले रस्ते तयार करा. ओरडा कसला? महाराज अहो रस्ता खराब झाला ते, म्हणून महापालिकेवर यो काढलेला मोर्चा आहे. त्याचं काय महाराज? आम्ही आता नवीन रस्ते केले की. अहो यांनी केलेले रस्ते पावसाने कधीच गेले वाहून. आणि पाण्याचा प्रश्न असतो म्हणून आम्ही पाणी योजनेची पाईपलाईन अगदी व्यवस्थित करून घेतली आहे बघा. पाणी योजनेच्या नावाखाली यांनी पाक जनतेला लुटलंय आणि दुरुस्त केलेली पाईपलाईन 4 वेळा तिथंच फुटली. महाराज शॉर्टकट मध्ये सांगायचं तर लोक हो, इंग्रजांच्या तावडीतून भारत कसा तरी सुटला. पण या राजकारणातून आता भारत कसा सुटणार? कर्ज महापालिकेचे इमारत विकून नाही. प्रश्न खड्ड्यांचा कमिशनमुळे नाही सुटणार. धरणग्रस्तांच्या नशिबी 2.5 फूटही जागा नाही. मेल्यावरती नंबर लागतो, कोर्टात फायलींना जागा नाही. शिवरायांच्या पवित्र भूमीत शिवरायांचाच अपमान होतो. शिवजयंती 3 वेळा करून आपण आपल्याच तोंडाला काळा भाजतो. तेव्हा जनतेची गाऱ्हाणे ऐकल्याबद्दल जनता आभार मानते आणि आश्वासन बी मागते. मी यमराज आश्वासन देतो की तुम्हाला